ही फार आनंदाची गोष्ट आहे की आज महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती आणि त्याबरोबर ज्यांनी तुम्हाला आणि आम्हाला जय जवान जय किसान हा नारा शिकवला दिला या देशाला, त्या शास्त्रीजींचं पण आज जयंती आहे। अतिशय पवित्र दिवस आहे आणि नसीमभाई गेली 5 वर्ष पराभव पत्करून सुद्धा लोकांमध्ये सातत्याने राहिले। मी अनेक वेळाला पाहिले। आज या शुभदिनाच्या अवसरवर काँग्रेस परिवाराचा मेळावा हे खूप चांगलं एक त्यांनी आमच्यासाठी सुद्धा, मी सुद्धा आता असं करायचं ठरवलंय की काँग्रेसचा कार्यकर्ता मनापासून 70 पार केलेले कार्यकर्ते आजही ते काँग्रेससाठी स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून काँग्रेसी विचारामध्ये, काँग्रेसी विचारासाठी आजही ते काम करत आहे। नसीमभाईवर प्रेम करणाऱ्या महिला असतील, तरुण असतील, या विभागातला काँग्रेसचा तिरंग्याचा शिपाई असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक कुठं जमतात तो आजकाल। परंतु भीमनगरचा इश्यू असू द्या, मी स्वतः सभागृहामध्ये मी मांडला होता तो, नसीमभाईने माझ्याकडे दिला होता तो, वरच्या सभागृहामध्ये मी मांडला होता तो, खालच्या सभागृहामध्ये नाना पटोलेजींनी तो मांडला होता। त्यामुळे खऱ्या अर्थाने हा माणूस तुमच्या आणि आमच्या दुःखामध्ये, आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये व्यथामध्ये तो माणूस आपली मदत करतो। आज त्या सगळ्या काँग्रेसी परिवाराबरोबर आज मला इथे यायला मिळालं एक माझे अध्यक्ष म्हणून सुद्धा मला फार आनंद वाटतोय। आणि हे अशा पद्धतीचे कार्यक्रम कार्यकर्त्यांचे एकत्रित येऊन असं एकत्रितरित्या जेवण तर आपण दररोज जेवत असतो घरी, परंतु कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जेवणं आणि एकमेकाला शुभेच्छा देणं ही फार मोठी गोष्ट, ही परंपरा नसीमभाईने सुरू केली। ते आगे पुढे सुद्धा ते तसंच नेतील याची खात्री। सर, येणाऱ्या विधानसभेमध्ये इलेक्शन आहे, तर काँग्रेसची भूमिका कशी असेल महाविकास आघाडीमध्ये? मोठ्या भावाची, काँग्रेस मोठ्या भावाची म्हणाल्याच्या नंतर तुम्हाला काहीतरी असं काहीतरी द्यायचं म्हणून मी असलं काही देणार नाही। एवढं मात्र नक्की सांगतो, महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक या निवडणुका होतील। जशा ऐतिहासिक निवडणुका लोकसभेच्या झाल्या आणि जे स्वतःला फार मोठे 30 मार्का समजत होते त्यांना आम्ही 32 जागा मिळून त्यांना साफ करून टाकलं। ह्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली। महाराष्ट्राच्या 288 जागा ज्या आज या आमच्या विधानसभेच्या आहेत, 13 कोटी जनता महाराष्ट्राची या हरामखोरांना मातीमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही आणि महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनेल।